तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आता सुरुवात करूया मॉर्निंगची. मी आता ब्रश करते आहे. ब्रश फ्रेश झाल्यानंतर मी आलेले आता किचनमध्ये आल्यानंतर मी चाय ठेवलेला आहे. चाय पिल्यानंतर मी आता करणार आहे गवारच्या शेंगाची भाजी. बघा, गवारच्या शेंगाची भाजी करणार आहे. त्यामध्ये मी ऑलरेडी प्याज, टमाटर, मिर्च कापून ठेवलेली होती. इथे भाजी फ्राय करत आहे मी. भाजी फ्राय करताना त्याच्यामध्ये जे काही मसाले होते ते वगैरे टाकलेले आहे. भाजी फ्राय झाल्यानंतर इथे मी आटा गुंतणार आहे. आटा म्हणजे पोळ्या बनवणार आहे. बघा गाईज, माझी हिंदी आणि मराठी मिक्स होणार आहे, कारण माझे हस्बंड हिंदी बोलतात आणि मी मराठी बोलते. माझ्या हस्बंडला मराठी येत नाही. ॲक्च्युली मी महाराष्ट्रावरून आहे आणि माझे हस्बंड UPवरून आहे. बघा, इथे भाजी फ्राय करत आहे मी. त्याच्यामध्ये प्याज, टमाटर जे काही आहे ते मी टाकलेलं आहे आणि आता भाजी पण, शेंगा पण टाकलेल्या आहे. तर गाईज, कन्फ्यूज होऊ नका. माझी अर्धी आणि अर्धी मराठी होणारच. तर ते मी तुम्हाला स्पष्ट सांगणार, त्याचा अर्थ तसंही तुम्हाला समजून जाणार. आता इथे मी आटा गुंतलेला आहे. बघा, भाजी पकलेली आहे, म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त पकलेली आहे. भाजी फ्राय झाल्यानंतर आता मी इथे चपात्या टाकत आहे. बघा, सकाळी चपात्या म्हटलं की उभं राहून खूप कंटाळा येतो सकाळी. तरी पण सकाळी जाग आली गाईज की पोळ्या म्हणजेच करावंच लागतं. एकदा जाग आली की पुन्हा झोप येत नाही, म्हणून मी सकाळी लवकर उठते. लवकर उठल्यानंतर आवरल्यानंतर म्हणजेच फ्रेश झाल्यानंतर किचनमध्ये येते आणि स्वयंपाकाला लागते, कारण ताई आणि जीजू म्हणजेच माझी दीदी, मोठी दीदी आहे माझी, हे ड्युटीला जातात. इथे मी त्यांचा डबा पॅक केलेला आहे, म्हणजेच चपात्या आणि भाजी बांधलेली आहे. त्यानंतर गाईज मी म्हणजेच आधी गॅस साफ करत आहे. गॅस स्वच्छ केल्यानंतर गॅस ओटा पण साफ करत आहे. गॅस ओटा गाईज साफ झालेला आहे. आता मी भांडे स्वच्छ करत आहे. बघा, भांडे स्वच्छ झाल्यानंतर बघा ना गाईज, सकाळी पूर्ण कामं आवरल्याशिवाय चांगलंच वाटत नाही. जोपर्यंत घरातली कामं होत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही. आता सकाळी मी एकटीच उठत असते, त्यामुळे मला बोलायला पण कोणी राहत नाही. सगळे झोपलेले असतात. माझे हस्बंड तर 10:30ला उठत असतात. 10:30ला उठले, फ्रेश झाले, एक मुठ्ठी चणे खाल्ले. त्यांचं डेली रुटीन बनलेलं आहे. चणे ते खातातच. चणे खाल्ल्यानंतर ते फ्रेश होतात आणि ड्युटीला जातात, म्हणजेच ते आपल्या वेळेवर उठत असतात. आता इथे माझे भांडे स्वच्छ झाल्यानंतर मी झाडू पोछा करणार आहे. झाडू पोछा केल्यानंतर मग फ्रेश होणार आहे. बघा, सकाळी भांडी पण स्वच्छ केल्याशिवाय बरंच वाटत नाही. भांडी स्वच्छ, मला तर असं मला भांडी म्हटलं की मला तसेच ठेवावेसे वाटत नाही, जोपर्यंत भांडी स्वच्छ करत नाही. आणि ॲक्च्युली गाईज, आता मी सांगू इच्छिते की आमच्या घरामध्ये असे भांडे ठेवले किंवा अन्न कुठलं डस्टबिनमध्ये वगैरे टाकलेलं हे ठेवलं तर आमच्या घरामध्ये कॉक्रोच होत असतात. आताच आम्ही 2 दिवस झाले, 2 दिवसाआधीच आम्ही कॉक्रोच मारलेले आहे, म्हणजे साफसफाई केलेली आहे. माझे हस्बंड, माझे जीजू आणि मी. बघा, आता मी इथे झाडू पोछा करत आहे. झाडू केल्यानंतर सर्व अंथरूण वगैरे मी उचलून टाकणार आहे. त्याच्यानंतर झाडू पोछा करणार आहे. आता झाडू पोछा जोपर्यंत आपण घरातलं झाडत नाही, जोपर्यंत स्वच्छ करत नाही, तोपर्यंत घरामध्ये नीट अँड क्लीन वाटत नाही. तरीही माझे हस्बंड जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत बेडसुद्धा व्यवस्थित होत नाही. बेड व्यवस्थित झाल्यानंतर कुठेतरी चांगलं वाटत असतं. त्याच्यानंतर माझा झाडू पोछा झालेला आहे. मी अंघोळ वगैरे केलेली आहे, फ्रेश झालेली आहे. टेरिसवर गेलेली आहे. कपडे वगैरे वाळू घातले आणि कपडे वगैरे वाळू घातल्यानंतर खाली आले तर बघते काय, माझे हस्बंड उठलेले होते, म्हणजेच झोपेतनं उठलेले होते. त्याच्यानंतर जीजू पण उठलेले होते, म्हणजे जीजूच्या ड्युटीचा टायमिंग झालेला होता. त्याच्यानंतर जीजूचा टायमिंग झालेला तर आहेच, माझ्या हस्बंडचासुद्धा टायमिंग झालेला आहे. त्यांनी पटापट आवरलं आहे, ड्रेस वगैरे घातला आहे आणि आपली आवराआवर चालू होती. तर बघा, त्यांनी बॅग वगैरे भरली आणि जायला निघाले. मी बाय करत होते, पण त्यांनी मला बायच केलं नाही, कारण मी काल त्यांच्याशी बोलले नाही, म्हणून माहीत नाही रागत होते की काय. गाईज, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझा हा सेकंड व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला तर सांगा. आता मी डेली रोज असाच व्हिडिओ टाकणार आहे. चला भेटूया.